मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मीरा भाईंदरमध्ये राजगर्जना होणार आहे आणि यासाठी जे मनसेचे नेते जे आहेत अविनाश जाधव हे सध्या आता मीरा रोडच्या नित्यानंद नगरमध्ये ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे त्या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकता एकंदरीतच हाच तो नित्यानंद नगरचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती जी राजगर्जना जी आहे ही याच रस्त्यावरती होणार आहे। बाजूला जी आहे ही मनसेची जी विधानसभा कार्यालय आहे या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर राज ठाकरे जे आहेत याच ठिकाणावर या ठिकाणी मराठी आणि मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। अविनाश जी, आपण या ठिकाणी पाहणी करतायत, राजसाहेब या ठिकाणी येत आहेत, जे मीरा रोड मधला जो मराठी अमराठी वाद होता आणि त्यानंतर राजसाहेबांची सभा, या सगळ्या घटनेकडे आपण कसं मला असं वाटतं की मागच्या ज्या काही 10-12 दिवसात मीरा भाईंदरमधल्या सगळ्या घडामोडी आहेत या मराठी माणसाला डिवचणाऱ्या होत्या। खरं तर घडलेली घटना ही दोन व्यक्तींमध्ये होती आणि इधर तो मराठी चलती नहीं इधर तो हिंदी चलती है हा जो काही वाद होता हा व्यापाऱ्यांनी त्याला एका वेगळ्या मार्गाकडे नेला आणि महाराष्ट्रात असलेल्या मीरा भाईंदरमध्ये त्यांनी मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ह्या भागातला मराठी माणूस पहिलाच खूप दुखावला होता इथल्या राजकीय नेत्यांमुळे आणि तो आणखी दुखावला गेला आणि त्यातून रागाच्या पोटी सगळा मराठी माणूस एकत्र झाला, रस्त्यावर उतरला। खरं तर ज्या लोकांनी पहिला मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढला त्यांना मोर्चाला परवानगी नव्हती, तरी त्यांनी मोर्चा काढला। त्यांच्यावर पुढचे 4 दिवस कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही। पण ज्या वेळेला आमची मोर्चा काढायची वेळ आली त्यावेळेला आमची सकाळी रात्री 3 वाजल्यापासून धरपकड सुरू केलीत। मोर्चासाठी ज्या माणसाचा राजकीय संबंध नाही पण मराठी प्रेमापोटी जी लोक रस्त्यावर आली त्यांना, त्या महिलांना ज्या पद्धतीने पोलिसांनी गाडीत भरण्याचा प्रयत्न केला हे देखील अपमानास्पद होतं आणि त्या रागाच्या पोटी त्यानंतर तो मोर्चा निघाला, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि आज सन्माननीय राजसाहेब त्याच विषयात मीरा भाईंदरमध्ये येत आहेत। तर मला असं वाटतं की हा जो काही मोर्चा आणि आजची सभा ही सगळी रागातनं मराठी माणसाच्या अपमानातनं तयार झालेली ही सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यातून मीरा भाईंदरमध्ये मराठी आणि अमराठीचा जो वाद उद्भवला, ज्या ठिकाणी ज्या दुकानापासून हा वाद समोर आलेला आहे, आज त्याच ठिकाणी राजसाहेबांचा पहिलं जंगी स्वागत होणार आहे। हो, तो दुकान व्हायच्या आधी आम्ही लोक इथे आहोत, ठीक आहे। सो येण्याचा रूट तिथे आहे आमचा आणि त्याच्यामुळे तो मोठा चौक आहे। सो सन्माननीय राजसाहेबांचा जो स्वागत आहे ते एका मोठ्या भव्य दिव्य चौकातच झालं पाहिजे। सो म्हणून आम्ही तो तिथे ठेवला, त्याचं काही श्रेय नाही आहे त्याच्या बाबतीमध्ये। जी काल जो अधिवेशनामध्ये जो राडा झालेला आहे आणि आज राजसाहेबांनी सुद्धा जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते आपण ऐकलं असेल। एकंदरीत या सगळ्या गोष्टीवरती आज राजसाहेब सुद्धा मराठी माणूस आणि मराठी माणसांमधला जो आक्रोश आहे याबाबत काय मी तुम्हाला खात्रीने सांगतो की सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज ज्या काही महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्यांवर मनसोक्त बोलतील आणि महाराष्ट्रात ज्या काही घटना, महाराष्ट्राचं जे काही कल्चर बदलत चाललंय ना त्याच्यावर सन्माननीय साहेब रोखठोक बोलतील अशी मला पूर्ण खात्री आहे। किती वाजता येतील आणि कशा पद्धतीचा रोड वाजल्यापासून आमच्या ह्याला सगळ्याला सुरुवात होईल। साहेब 6:15 दरम्यान सन्माननीय राजसाहेब इथे येतील। निश्चितच हे होते मनसेचे नेते अविनाश जाधव आणि आज राज ठाकरे जे आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसापासून ज्या घडामोडी होत आहेत या सर्वच घडामोडीवरती भाष्य जे आहे हे राज ठाकरे आज या ठिकाणी करणार आहेत आणि मीरा भाईंदरमधल्या मराठी माणसांना एक ताकद देण्याचं काम सुद्धा होणार आहे, असं वक्तव्य मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।